आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। दादरमधील 80 वर्ष जुन्या हनुमान मंदिराला नोटीस बजावण्यात आली आहे। मंदिर पाडण्यासाठी मध्य रेल्वेकडून नोटीस जारी करण्यात आली आहे। जवळपास 80 वर्षे जुने असलेले दादर येथील हनुमान मंदिर तोडण्याचे आदेश मध्य रेल्वेतर्फे देण्यात आले आहेत। दादर स्थानकाबाहेर असलेले हे मंदिर अनेकांचे श्रद्धास्थान आहे, मात्र रेल्वेच्या हद्दीत असल्याचे सांगत ही नोटीस देण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। दादर येथील असंख्य भक्तांचं एक श्रद्धास्थान असलेल्या हनुमान मंदिराला पाडण्याचे आदेश आहेत। मी आता दादर पूर्व परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागे आपण बघू शकता हेच ते हनुमान मंदिर आहे ज्याला पाडण्याचे आदेश मध्य रेल्वेने दिलेले आहेत। हे हनुमान मंदिर ज्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे तो रेल्वे स्टेशनचा परिसर आहे आणि रेल्वेच्या हद्दीमध्ये हे मंदिर बांधण्यात आलं असल्याचं मध्य रेल्वेचं म्हणणं आहे। एकूण जर बघितलं तर असंख्य भाविक खरं तर आपल्या कार्यालयाला जाताना या ठिकाणी नतमस्तक होऊन जात असल्याचं दृश्य हे अगदी रोज आपल्याला दिसून येतं आणि याच ठिकाणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन अनेक भाविक जे आहेत ते आपल्या कामाच्या ठिकाणी जात असल्याचं देखील दिसून येतं। मात्र आपण बघतोय की हनुमान मंदिर आता सध्या जे आहे ते वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे, कारण या हनुमान मंदिराला पाडण्याचे आदेश दिलेले आहेत। जवळपास 80 वर्ष जुनं असलेलं असं हे हनुमान मंदिर आहे। या ठिकाणी ही मूर्ती जी आहे ती जर आपण बघितली तर अतिशय जुनी अशी ही मूर्ती आहे। अन्य देवांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्या अतिशय जुन्या असलेल्या या मूर्त्या सध्या या मंदिरामध्ये पाहायला मिळत आहेत आणि एक जुनं असं हे मंदिर आहे। या ठिकाणी अनेक भाविक येतात, पाया पडतात, नतमस्तक होतात आणि त्याच्यानंतर आपल्या कार्यालयाला जाताना देखील पाहायला मिळतात। मात्र मंदिराचा हा संपूर्ण जर आपण परिसर पाहिला तर या ठिकाणी जो आहे तो हा रेल्वेच्या हद्दीत असल्याचं मध्य रेल्वेचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे खरं तर हा मंदिर परिसर जो आहे तो सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेला पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत काका आहेत। काका, तुम्ही या मंदिरामध्ये कधीपासून येता? 1960 पासून 65 पर्यंत। हे मंदिर किती जुनं आहे नेमकं? 80 वर्ष, 80-82 वर्षाचं असेल। मध्य रेल्वेने सांगितलं आहे की हे मंदिर तोडायचं आहे कारण हे रेल्वेच्या हद्दीत आहे। रेल्वेच्या हद्दीत आहे सगळं आहे, पण हे रेल्वेच्या हद्दीत आहे म्हणून त्याला पण पुरावा पाहिजे की नाही। ज्यावेळी जुने माणसं त्याच्यावर याचा पुरावा काय आहे? त्यांना माहिती आहे की ते जन्माला अजून आहे का हे रेल्वेचं